हाय गाईज, आज सकाळ सकाळी याने मला खूप लवकर उठवले आणि रेडी व्हायला सांगितले. कारण हा मला चाललाय फिरायला घेऊन. कुठे ते याने सांगितलं नाही, पण बघूया हा कुठे घेऊन जातोय. चलो. त्यानंतर आम्ही गेलो पेट्रोल पंपावर आणि गाडीची टाकी केली फुल आणि निघालो पुढे जाण्यासाठी. त्यानंतर जाता जाता आम्हाला लागला मॉल बघून मला असं वाटलं हा इथेच घेऊन आला आहे. पण परत थोडंसं विचार केला की सकाळ सकाळ हा मॉलला तर घेऊन नाही येणार. त्यानंतर जाताना आम्हाला ह्या कार दिसल्या. मूवीमध्येच फक्त मी अशा कार बघितल्या होत्या. खरंच कात्रजचा बोगदा पण आला, पण तरी पण हा कुठे घेऊन चालला होता हेच मला कळत नव्हतं. गाडीवर मागे बसून बसून 1 तास झाला ट्रॅव्हल करून मला आला होता कंटाळा. मग मी याला बोललो, थोडंसं मला दे आता गाडी चालवायला. त्यानंतर मी गाडी चालवली आणि फायनली आम्ही पोचलो. आणि ही प्लेस बघून तुम्हाला तर कळायलाच असेल की आम्ही कुठे आलो आहे आणि हा मला कुठे घेऊन आला आहे. खरंच इथे येऊन मी एवढी खुश झाले ना. खूप दिवसापासून मला यायचं होतं, पण म्हणतात ना, जेव्हा बोलवलं जातं ना तेव्हाच येतो आपण. आता आम्ही ताट वगैरे घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे. आणि आज खरंच इथं अजिबात गर्दी नाही. खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथले खरंच एक वैशिष्ट्य आहे की इथे एकमुखी दत्तांची मूर्ती आहे. खरंच इथला आजूबाजूचा परिसर बी खूप छान आहे. आणि आम्ही ऑफ डेला गेलो तसं जास्त गर्दी नव्हती, पण तुम्ही गुरुवारी किंवा पौर्णिमेला आलात तर तुम्हाला गर्दी भेटेल. आणि प्रसाद पण असतो. खरंच छान असतं. इथे येऊन मला खरंच खूप प्रसन्न वाटलं, कारण वातावरण खूप छान आणि असं शांत आहे एकदम. त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं होतं. थोडंसं आम्ही बसलो पण तिथं थोड्या वेळासाठी. त्यानंतर आम्ही निघालो. आणि हे बघा, हा याला म्हणजे म्हणतात बा, पोरांना खरंच स्वतःपेक्षा जास्त गाडी उजवी असतो, तसं आहे. आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो मिसळ खायला, कारण आम्हाला दोघांना खूप भूक लागली. हे बघा कसा पॅक झाला आहे पूर्ण. ओळखू तरी येतो. त्यानंतर आम्ही पोचलो सासवडमध्ये आणि ही आहे सासवडची नगर परिषद. आजूबाजूला आम्ही खूप हॉटेल बघितले, पण सगळे व्हेज, प्युअर व्हेज, नॉनव्हेज असेच होते. आम्हाला एकही मिसळ हाऊस दिसत नव्हतं. फायनली आम्हाला जोगेश्वरी मिसळ दिसली. त्यानंतर आम्ही तिथं गेलो, ऑर्डर वगैरे दिली. लगेचच ऑर्डरही आली. त्यानंतर आम्ही मस्त मिसळ वगैरे खाल्ली, बिल वगैरे पे केलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. खरं तर आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी, पण तेवढ्यात मला दिसली विठ्ठलाची मूर्ती. आणि मी कधीच इथं आले नव्हते, नेहमी लांबूनच पाहिलं होतं. सो मी याला म्हणलं चल जाऊयात. हा पण लगेच घेऊन आला. सो आम्ही चाललं आहे. खरंच खूप मोठी मूर्ती, लांबून बघून तर खूप मोठी वाटत होती, पण जवळ येऊन पण वाटली. त्यानंतर आम्ही वरती गेलो, दर्शन वगैरे घेतलं मी आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.